श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज श्री स्वामी चरित्र सारामृताचे 4, 5 आणि 6 असे 3 अध्याय घेणार आहेत आपण आता। चतुर्थोध्यायः। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास, होम हवन सोडून या अवघा क्षीण नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी। चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप। चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी। कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे। चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसऱ्या ते फसले ऐसे आले किती एक। सर्वासी कल्पद्रुप मा समान होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूपे जाहले। भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यतिराज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती। महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै। कोणी 2 संन्यासी आले कलकोटासी, हंसोनी म्हणती जनांसी ढोंगी याचा नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे। काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थांना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघे ही। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। पावया आले लक्ष्मण समर्थ समजले तिखुण, ज्या घरी बैसले तेथून उठवनिया चालले। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या 3 मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती, वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते। कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक करीत पाहती मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे ही कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती। पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी। आज सारा दिवस उपवासी जीवामुचा कळवळला, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी। संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत। संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी। सूर्यदाता अस्तचळाशी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे, जे पातले करू छळणा त्यांची झाली विडंबना। दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य, तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती। पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती।
त्यांचा अवतार स्वामी यती वर्णे कीर्ती विष्णुदास। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। पंचमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भौकानन वैश्वानरा अज्ञानत मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदस्य तू। गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसे स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमा पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र करावा श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहून प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम। नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहून स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी। मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करीत तैसे थोर थोर बैसले आता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊधन ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल। कार्य आणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी आपली जरी इच्छा अशी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळीच कच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करुनी नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले। नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करविती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादी सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटी सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमवून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचारे करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ते करोनी नाना पक्वाने करीते भोजन ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्ये खर्चिले तात्यांनी एशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याच लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले द्रव्येने सर्वे वशा चोळाप्पासी लागले आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करिता असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळाप्पाने कर जोडणी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होनी स्वामर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकूण या वचन समर्थांशी समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चालावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त
विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक वक्ता. पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करून मोडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करून मजवरती बडोद्यासी चालावे. भाषणसे कोणी समर्थ बोलती हासोनी. मल्हारावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐशी एकूण यवाणी चोडप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तया तात्यांप्रती सांगितलं. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, तरी पहावा प्रयत्न करोनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठानदा आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ केले. कार्यसिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही खरी नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविण हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. वावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सूचना मल्हारराव रूपाने पाठविले. ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य वाटे ऐसे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजराय यासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपग गावचा मार्ग धरीला. अर्धमार्गी मेणाला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटला. टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वात्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रेभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी. त्या जवळील नृपाने आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतला समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडाचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आलीस यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी. साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका. अनादिसिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा. विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.